बर, तुमचं एका बाजूला म्हणणं आहे की आलेलं अपयश पचवता येत नाही, दुसरीकडे आलेले लोकसभेतले निकाल मान्य होतात, विधानसभेतले निकाल मान्य होत नाही, असं ज्यावेळेला सत्ताधारी म्हणतात त्यावेळेला मला थेटपणे आता महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्या दोघांचंही मी यावेळेला स्वागत करतो. अनंत कळसे सर, मी आपल्यापासून सुरुवात करेल पुन्हा एकदा चर्चेला, कारण राजकीय पक्षांचं काय म्हणणं आहे ते तर आपण जाणून घेतलं, मात्र निवडणूक आयोग आणि त्याचप्रमाणे मतचोरीचा झालेला आरोप, मतदारांच्या मनात अनेक प्रश्न आहे की निवडणूक आयोगावरती जे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे, विरोधकांनी जे प्रश्न उपस्थित केलेले त्याला निवडणूक आयोगानं उत्तर दिलेली आहेत, मात्र अजूनही इंडिया आघाडीतील अनेकांचं समाधान नाही आहे. मात्र एकंदरीतच मतदार राजासमोर मतदान प्रक्रियेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. अनंत कळसे सर, तुमच्याकडून आम्हाला समजून घ्यायचं आहे कशा प्रकारे मतदानाची प्रक्रिया पार पडत असते, मतचोरी होऊ शकते का? अनंतजी. नाही, यामध्ये माझं एक स्पष्ट मत आहे की निवडणूक आयोग आर्टिकल 324 प्रमाणे संविधानाच्या एक स्वायत्त संस्था आहे आणि मी गेल्या 45 वर्षापासून आयोगाचं काम बघतोय. रिटर्निंग ऑफिसर, असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर आणि राष्ट्रपतीच्या इलेक्शनला सुद्धा मी रिटर्निंग ऑफिसर होतो. आणि आयोगाचं काम कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961 प्रमाणे आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 प्रमाणे अत्यंत काटेकोररित्या चालतं. मला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कायद्याचा कुठेही भंग झालाय किंवा नियमाचा भंग झाला असं माझ्या तरी निदर्शनास आलं नाही. आणि मला एक मागच्या कुठल्या तरी चॅनेलला मी बोलताना सांगितलं होतं, जर त्याच्यामध्ये मतचोरी आणि हे सगळं घडलं असेल तर ज्यांनी कोणी आरोप केलेले आहेत त्यांनी ते आरोप, आपल्याकडे संविधानिक संस्था आहे, सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, उच्च न्यायालय आहे आणि त्यामध्ये त्यांना जाऊन दाद मागता येईल आणि योग्य ते पुराव्यासह त्यांना पिटिशन आर्टिकल 226 किंवा 32 मध्ये सादर करता येईल आणि त्यावर सुप्रीम कोर्ट जे आहे हे कॉन्स्टिट्युशनल कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट, त्यामध्ये आपल्याला न्याय मिळू शकेल. अशा कित्येक प्रकरणामध्ये जर तथ्य आढळलं सुप्रीम कोर्टाला तर ते वेगळं खंडपीठ नेमून त्यावर तातडीने सुनावणी देऊन त्याच्यावर निर्णय होऊ शकतो. तर हे काय ते याच्यामध्ये मी राजकीय काही बोलू शकत नाही किंवा बोलणार नाही, पण एक अकॅडमिशियन म्हणून किंवा कॉन्स्टिट्यूशन संविधानाचा एक अभ्यास करून मला असं वाटतं की वृत्तपत्रात आरोप प्रत्यारोप त्यांनी मग निवडणूक आयोगाने यांना सांगितलं की तुम्ही एफिडेव्हिट द्या, ते म्हणतात की एफिडेव्हिट देणार नाही, आम्ही घाबरणार नाही, हे सगळे राजकीय प्रश्न आहेत. पण माझं एक स्पष्ट मत आहे की गेल्या माझ्या 45 वर्षाच्या अनुभवावर न्यायालय हे योग्य संस्था आहे, संविधानिक संस्था आहे. या संस्थेमध्ये जाऊन प्रत्येकाने दाद मागावी आणि तिथे आपला निर्णय न्यायालयाला होईल आणि तो मग सगळ्यांनाच मान्य असेल, सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचा जो निर्णय असेल, असं मला या संदर्भात वाटतं. एक माझं मत मी व्यक्त केलेलं आहे की मान्य होईल न होईल, पण हे असं विषय म्हणून मला असं वाटतं. बरोबर आहे की काय नेमके पर्याय आहेत या पक्षांसमोर, की एका बाजूला केवळ माध्यमांमध्ये बोलून किंवा त्या प्रकाराने त्याचं उत्तर शोधणं अशक्य